म्हणून मी नाराज आहे या बातम्यांमध्ये काडीचं तथ्य नाही. मी नाराज नाही आणि ज्या गोष्टी माझ्या मनामध्ये नाहीत त्याचा मी खुलासा देखील करत नाही. त्यामुळे माझ्या वक्तव्याबद्दल कोण सातत्यानं काही बोलत असेल तर त्याबाबत फार भाष्य करण्याची मला आवश्यकता वाटत नाही. पण सर, तुम्ही म्हणालात की 8 वेळा निवडणूक जिंकल्यानंतर कुठेतरी थांबण्याचा विचार आहे. हे निवृत्तीचे संकेत नाहीत? हो, आहेत ना. 8 वेळा वेगवेगळ्या निवडणुका जिंकल्यानंतर आता थांबावं असं वाटतं. हा माझं वैयक्तिक मत झालं. हे कोणावर नाराजी किंवा कोणी मला निवृत्त व्हायला सांगितलं? माझ्यामध्ये लढण्याची धमक आहे. माझ्यामध्ये संघर्ष करण्याची अजूनही ईर्ष्या आहे. काय झालं? 2019 पासून ज्या काय घटना 2022 पासून ज्या काय घटना पक्षामध्ये घडल्या, मला असं वाटतंय की प्रत्येक मैदानावर जाऊन लढण्याचं काम मी करतोय. हे नाराजीचे संकेत आहेत. ही नाराजी आहे. मी आहे त्या ठिकाणी ठाम पाय रोवून उभा आहे. ही नाराजी आहे. स्वतःबद्दल सातत्यानं सर्टिफिकेट देणं हे मला जमत नाही. आधी करतो आणि नंतर सांगतो मी हे करणार आहे, मी ते करणार आहे, मी हे करणार आहे, असलं काही करत नाही. आणि आता असलं कोणी बोलूही नाही. नियतीच्या मनामध्ये किंवा नियतीच्या पोटामध्ये उद्या काय दडलंय हे कोणाला सांगता येत नाही. त्यामुळं आधी केले मग सांगितले. आज मी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी मी स्वतःहून अंगावर घ्यायचा निर्णय घेतोय. माझ्या सहकार्यात ते मान्य असेल तर मी त्याच्यामध्ये उतरणार आहे. आणि उतरणार आहे तो असा तसा नाही उतरणार आहे, पक्षाला यश मिळवून देण्याकरताच उतरणार आहे. ही नाराजी आहे.